सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आपणास पाहायला मिळतील ते बालादादा धनवी, गोलंदाज मकरन. मकरनचा पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू होता, सरळ रेषेमध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते चेतन शिंदे यांच्याकडून. मात्र एक धाव काही रोखू शकत नाहीये. पडतायत, धडपडतायत, कारण की ही मॅच फार महत्वाची आहे. अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी ही लढत आहे आणि या सामन्यामधून विजयी होणारा संघ कोलिवली संघासमवेत नक्कीच 2 हात करेल सेमीफायनल नंबर 1 साठी. उद्या ठीक 7 वाजता त्या सामन्याची सुरुवात असणार आहे, लक्षात घ्या. सेमीफायनल नंबर 1. मकरनचा पुढील चेंडू, इमामने चांगला फटका पाहायला मिळाला आहे. चेंडू येतो मिडऑनच्या क्षेत्ररक्षकाकडे, मात्र अतिशय चपलाईने या ठिकाणी इमाम आणि बालादादा 1 धाव पूर्ण करतायत. 1 ने धावसंख्या पुढे सरकतीये. आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती लागलेत, कारण की प्रत्येक वेळी गोलंदाज चेंज होतोय. पहिल्या सामन्यामध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक मकरनने हाताळलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये कडाव संघाच्या विरोधात संदेश पाटीलने षटक या ठिकाणी हाताळलं आणि आता पुन्हा एकदा मकरनला प्रमोटेड केलंय. तिसरा चेंडू असेल मकरनचा. बालादादा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू उचली न घेता नक्कीच यष्टीरक्षक कुणालच्या हातामध्ये विसावतोय. उर्वरित काम कुणालने चांगलं बजावलं आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा या ठिकाणी मकरन गोलंदाज खर्च करतोय. चांगली सुरुवात म्हणता येणार नाही ती कर्जत दहिवली संघाची. मोठा फटका, मात्र चेंडू खूपच उंच गेलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक संदेश पाटील कोणती चुकी करत नाहीये आणि या ठिकाणी पहिला हादरा बसतोय तो बालादादा धनवी यांच्या स्वरूपात कर्जत दहिवली संघाला. क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा त्याला तितकीच चांगली लाभली गेली आहे. आता मात्र बालादादांनी खूप निराशाजनक अशी कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. 3ही सामन्यामध्ये 1च धाव मिळतीये. या एका धावेने आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 5 चेंडूमध्ये 3 धावा आणि 1 गडी सुद्धा बाद केलाय तो मकरन या गोलंदाजाने. चांगली किफायतशीर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. संघासाठी महत्वाचा गोलंदाज मकरन आता मात्र साजेशी अशी कामगिरी करताना दिसून आलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईक एंडवरती आपणास पाहायला मिळेल तो परागसाठी पुढील चेंडूला सन्मान देण्याखेरीज दुसरं काही नव्हतं ते परागकडे, कारण की ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी गोलंदाज मकरनने केला होता. तितकाच चांगला सन्मान सुद्धा त्या चेंडूला देताना दिसून आला तो पराग. 1 धाव मिळते या चेंडूवरती सुद्धा आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 4, 1 बाद 4. ज्याप्रमाणे पहिलं षटक आपण पाहिलं गोलंदाजाच्या हातामध्ये मकरन या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवलं होतं ते कर्णधारने, मात्र त्या साजेशी अशी कामगिरी करताना दिसून आलाय तो मकरंद. दुसरं षटक गोलंदाज संदेश पाटील सज्ज होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1 बाद 4. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजवलं जात आहे. गोलंदाज संदेश पाटील सज्ज होतोय दुसरं षटक घेऊन. 4 षटकांची लढत आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, कर्जत दहिवली आणि मी मराठी नेरल. कित्येकदा या संघाच्या लढती झाल्यात, आमने सामने भरपूर वेळा आलेत. दोघांनी एकमेकाला सुद्धा हरवलंय, मात्र ते सर्व विसरून या ठिकाणी हा सामना त्यांच्या समोर खेळावा लागेल. परागसाठी पुढे चेंडू खूप उंच गेलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक मकरन या स्पर्धेतील 4था झेल टिपतोय.
खूप सुंदर झेल त्याने मागच्या 2 सामन्यामध्ये सुद्धा टिपलेत आणि पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारची चुकी तो दर्शवत नाहीये आणि दुसरा आदरा या ठिकाणी बसतोय तो परागच्या स्वरूपात. दोन बाद 4 अशी आपण स्थिती पाहतोय ती कर्जत दैवली संघाची. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती विकेट संदेश पाटील या गोलंदाजाने या ठिकाणी प्राप्त केलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 4 वरती स्थिरावलेली. आता मात्र निमेश आणि इमाम ही जोडी पाहायला मिळते. मोठा फटका या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलाय. चांगलं क्षेत्रक्षण रुपेशकडून पाहायला मिळते. मात्र थोडंसं लेझी थ्रो पाहायला मिळाला परंतु त्याचं रूपांतर 2 या धावसंख्येमध्ये केलं ते फलंदाज इमाम आणि निमेशने. या दोनने धावसंख्या पुढे सरकले. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती. मोठी धावसंख्या उभा लागेल ती कर्जत दैवली संघाला. मात्र मोठे फटके मारून देत नाहीयेत ते गोलंदाज संदेश पाटील. शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आणि पंचाचा इशारा येतोय तो स्क्वेअर मारा. कोणत्याही प्रकारचा पंचांशी नक्कीच वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. या षटकातील एक पहिला वाईट चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर हा स्क्वेअर मारा. इमामसाठी पुढील चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होती. धावसंख्या स्थिरावलेली 7 वरती. चांगली गोलंदाजी आपण आज पाहायला मिळाली ती नेरल संघाकडून. पहिल्या सामन्यामध्ये 48 धावांवरती रोखलं ते जांताराजा पिंपलोली संघाला. त्यानंतर कडाव संघाला 31 धावांवरती रोखलं आणि आता मात्र कर्जत दैवली संघाच्या विरोधात खेळताना किती धावसंख्या उभारणार तो कर्जत दैवली संघ. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. थोडासा फंबल पाहायला मिळाला होता त्या ठिकाणी बाला मोरे याचकडून. मात्र कोणत्याही प्रकारचा जोखीम नाही झाली, धोका नाही झाला कारण की 1च धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे. आता मात्र निमेश येतोय स्ट्राईक एंडवरती. 8 धावा आपणास धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित 5वा चेंडू असेल. आडव्या बॅटने मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. चेंडू जातोय तो मिडविकेट दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रथमेश कडून पाहायला मिळतंय परंतु 1 धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठी धावसंख्या आणि मोठे फटके सुद्धा या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळाले नाहीये. इमामसाठी शेवटचा चेंडू. अतिशय वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळलाय गोलंदाज संदेशने आणि या ठिकाणी 2 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4.50च्या सरासरीने 9 धावा. पहिल्या षटकामध्ये मकरनने जी कामगिरी केली 4 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्यानंतर संदेशने सुद्धा या षटकामध्ये 5 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. एकूण धावसंख्येची गोलाबेरीज करता आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गाड्यांच्या मोबदल्यात पराग आणि बालादादा हे 2 हार्ड हिटर फलंदाज बाद झाल्यानंतर इमाम आणि निमेश मोठे फटके खेळू शकले नाहीत, मारू शकले नाहीत कारण की गोलंदाजांनी अचूक टप्प्या आणि अचूक नियंत्रणात्मक अशी गोलंदाजी करताना दिसून आले. आता मात्र तिसरा गोलंदाज कारण की प्रत्येकी 2 सामन्यामध्ये निलेशने गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा निलेश येतोय तिसरं षटक घेऊन या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये निलेशने पहिल्या चेंडूत षटकार घालल्यानंतर जे 2 महत्वाचे विकेट, 2 मोठे हादरे दिले. एक कौशल गुरवला बाद केले तसेच 3 विकेट प्राप्त केले होते ते निलेशने. प्रकाश आणि मनीष आणि कौशलला या 3 फलंदाजांनी त्याने बाद केले होते. त्याच कारणास्तव नक्कीच कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती ती दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा निलेश येतोय. निलेशला पुन्हा एकदा या मकरन आणि संदेशच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात.
मागच्या वर्षी आपण पाहिलं 2017-18 मध्ये कर्जत दैवली संघ खूप नावारूपाला आला होता, कारण की मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी नक्कीच बाजी मारली होती, नंबर सुद्धा मारले होते. मात्र काहीसा पिछाडीवरती पाहायला मिळतोय, कारण की बालादादा खूप फॉर्मात होते त्यावेळी आणि महत्त्वाचा गोलंदाज अजय तो सुद्धा त्यावेळी फॉर्मात असताना संघाला सामने जिंकून द्यायचा. आता मात्र अजय गोलंदाजीमध्ये या ठिकाणी सामन्यामध्ये करताना दिसून येत नाहीये. निमेश बाद होतो या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती निलेशची गोलंदाजी रास येते. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला जातोय या ठिकाणी. कर्जत दैवली संघाला या ठिकाणी तिसरा हादरा बसला जातोय तो निमेशच्या स्वरूपात गोलंदाज निलेश मार्फत. धावसंख्या 9 वरती स्थिरावलेली. तीन गडी बाद झालेत. बालादादा एक या धावसंख्येवरती बाद झाले, त्यानंतर पराग सुद्धा एक धावसंख्येवरती बाद झाला आणि आता मात्र निमेश सुद्धा एक धावसंख्याकडून या ठिकाणी बाद होतोय. हॅलो, इमाम हा फलंदाज फक्त या ठिकाणी 6 चेंडू आणि 5 धावांवरती खेळतोय. नवीन फलंदाज इमामच्या सोबतीला आपण पाहतोय विकी. विकी हा फलंदाज हातोडा शॉटसाठी नक्कीच स्पेशलिस्ट आहे. मात्र ते फटके आता मात्र पाहायला मिळत नाहीये, कमी झालेत, कारण की कदाचित विकी प्रॅक्टिसमध्ये नसावा किंवा त्याला तितका खेळण्यासाठी वेळ मिळत नसेल, कारण की बहुतेक खेळाडू आता मात्र आपापल्या कामाला जॉबला जात आहेत. त्या कारणास्तव नक्कीच फलंदाजीचा अभाव सुद्धा पाहायला मिळतोय. निलेशने चांगलं कमबॅक करून दिले. पुन्हा एकदा 9 ही धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे, कारण की निलेशने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला आणि दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलाय. इमाम हा फलंदाज नक्कीच कर्जत दैवली संघामध्ये 7व्या-8व्या नंबरला असायचा फलंदाजीसाठी. आता मात्र त्याला नक्कीच प्रमोटेड केलं जाते बालादादांकडून की वन डाऊन किंवा ओपनिंगला. आता मात्र सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र स्वतःच्याच फलोत्रीमध्ये या ठिकाणी झेल टिपतोय गोलंदाज निलेश आणि चौथा हादरा बसतोय तो इमामच्या स्वरूपात कर्जत दैवली संघाला. 4 बाद 9 अशी स्थिती, अतिशय दयनीय अशी अवस्था पाहायला मिळते ती कर्जत दैवली संघाची. क्वार्टर फायनलचा सामना असं कुठेतरी वाटलं होतं की एक मजबूत एक ताकदीची लढत पाहायला मिळेल, परंतु असं काही घडत नाहीये. जणू काही नांगी टाकले कर्जत दैवली संघाने की नेरळ संघाच्या विरोधात खेळताना. या ठिकाणी 4 षटकामध्ये 30 ते 35 धावा जरी झाल्या तर नक्कीच एक लढत चांगली पाहायला मिळेल. मात्र तसे फटके येणार का, कारण की अजूनही विकी मैदानामध्ये त्याच्या सोबतीला पाहायला मिळतोय तो शाबुद्दीन. आता मात्र या दोन फलंदाजांना मोठे फटके मारावे लागतील, कारण की निलेशची गोलंदाजी या ठिकाणी सुरेख पडते. त्याने फक्त 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 निर्धाव चेंडू, अशा प्रकारे 3 चेंडू निर्धाव आहेत ते निलेशची गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केला जातो या ठिकाणी. पंचांकडे बादची अपील घेतली झाली आहे, परंतु पंचांनी बोर्ड वरती केले आणि नक्कीच पायच्या स्वरूपात गडी बाद होतोय. दोन्ही पंच एकमेकांकडे नक्कीच डिस्कशन करताना दिसत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी पंच नक्कीच आपला डिसिजन रिव्हर्स करतायत, कारण बॅटची कडा घेऊन नक्कीच चेंडू गेला होता तो शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. चेंडू अडवणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. दोन्ही पंचांनी नक्कीच या ठिकाणी डिस्कस केलं की या ठिकाणी बॅटला स्पर्श करून रिव्हर्सचा वापर या ठिकाणी विकीने केला आणि बॅटची काढा घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये गेल्यानंतर एक धाव पूर्ण केली गेली. खूप मोठी अपील होती निलेश मार्फत. 1 ने धावसंख्या पुढे सरकतीये. 9 वरती स्थिरावली होती, मात्र आता मात्र 10 धावा आपणास पाहायला मिळतात. 5वा चेंडू असेल, गोलंदाज निलेशचा सामना करेल तो शाबुद्दीन. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला. चेंडू येतो तो लॉंग ऑन रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते मकरंद मार्फत. दुसरी धाव मिळत नाही, एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि 11 धावांवरती अजून डाव स्थिरावलेला आहे तो कर्जत दैवली संघाचा. 4 बाद 11 आपण पाहतोय. विकी आणि शाबुद्दीन वैयक्तिक 1-1 अशा धावसंख्येवरती खेळताना दिसून आले. एकही फलंदाज दुहेरी अंकेमध्ये धावसंख्या कन्वर्ट करू शकला नाही. त्याच कारणास्तव संघाचं आपण धावसंख्या पाहतोय ती 11 वरती स्थिरावलेली आहे. निलेशचा या षटकातील शेवटचा चेंडू 2 विकेट आणि 2 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र नक्कीच या ठिकाणी पंचांकडे खूप मोठी अपील केली आहे. पुन्हा एकदा नक्कीच पंचांनी
पुन्हा एकदा दोन पंच एकमेकांशी नक्कीच संवाद साधताना दिसतील. पंचांचा डिसिजन अजून येणे बाकी आहे. एक धाव मिळाली या चेंडूवरती सुद्धा. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 2 गडी प्राप्त केले ते निलेशने. तिन्ही गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आहे. मकरंदने 4 धावा 1 विकेट, संदेशने 5 धावा 1 विकेट, तर निलेशने 3 धावा 2 विकेट. आता मात्र शेवटचा गोलंदाज असेल कुणाल दाभणे केडी. शेवटचा आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये 15 ते 20 धावा कुठून काढाव्या लागतील. नक्कीच या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ते कर्जत दैवली संघाला. विकीसाठी पुढील फटका आणि बॅटची काढा या ठिकाणी. स्वतः नक्कीच जागा सोडतोय विकी हा फलंदाज. 2 वेळा नक्कीच मोठी अपील झाली होती पंचांकडे. दोन्ही पंचांनी एकमेकांशी संवाद साधून पुन्हा एकदा विकीला क्रीज मध्ये ठेवले. मात्र आता नक्कीच या ठिकाणी झेलबाद झालाय तो विकी हा फलंदाज. आणि 5वा हादरा विकीच्या स्वरूपात बसला जातोय तो कर्जत दैवली संघाला. नवीन आलेला फलंदाज दिनेश आपणास पाहायला मिळतोय. 12 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. अजूनही मैदानामध्ये हेमंत गुरव सारखा फलंदाज येणं बाकी आहे. परंतु हेमंत गुरव मैदानामध्ये का येत नाही, कारण की नवीन नवीन उदयास आलेले जे यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत त्यांना पुढे प्रमोटेड केले ते बालादादा धनवी यांनी. 12 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. खूप कमी धावसंख्या. या स्पर्धेतील सर्वात लोवेस्ट स्कोर आपल्यास पाहायला मिळतोय. या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. दिनेशला नक्कीच 1 धाव मिळते या चेंडूवरती. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहेत. या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र शाहाबुद्दीन शेखला नक्कीच मोठे फटके मारण्याची गरज असेल. खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते. मोठा फटका पाहायला मिळतोय. उशिरा का होईना एक ब्रँडेड सिक्सर पाहायला मिळतोय. नक्कीच जे झोपी गेलेले प्रेक्षक होते त्यांना सुद्धा जागे करणारा षटकार पाहायला मिळाला. शाहाबुद्दीन शेखला मी अगोदरच म्हटलं की या 4 चेंडूमध्ये मोठी हाणामारी करावी लागेल आणि त्याने लगेचच या ठिकाणी ते शब्द कानावरती पडताच क्षणी मोठा फटका खेळला आणि चेंडू जाते तो मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते ती 19 वरती. आता मात्र थोडा फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल केली जाते ती कर्जत दैवली संघाकडून, कारण की 24 चेंडू 24 धावा सुद्धा होत नाहीयेत. 24 चेंडू 20 धावा सुद्धा करून दिल्या नाहीत. असे भरपूर आपण सामने पाहिलेत. परंतु शाहाबुद्दीन कडून मोठी अपेक्षा असेल. चौथा चेंडू आपण पाहिला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, आणि दुसरी धाव घेताना नक्कीच फलंदाज नंबर 6वा बाद होतोय तो शाहाबुद्दीन शेख. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आपणास पाहायला मिळेल ते हेमंत गुरव. अनुभवी खेळाडू आहेत, मात्र खूप उशिरा मैदानामध्ये ते जात आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन हेमंत गुरव. आता मात्र दिनेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. शाहाबुद्दीनने स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चांगल्या एंडला थ्रो, जो नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आपण पाहिला मकरंदचा, जवळच त्याने पास केला चेंडू आणि धावबाद झाला तो शाहाबुद्दीन. चांगली फलंदाजी शाहाबुद्दीन करत होता, मात्र 3 चेंडूमध्ये 8 धावांची एक शॉर्ट टर्म इनिंग या ठिकाणी खेळून तो माघारी परततोय आणि धावसंख्या आपण पाहतो ती 20 वरती. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका परावर्तित करू शकला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी मिळाली जाते आणि या शेवटच्या चेंडूचा, पहिल्या सत्रातील शेवटच्या चेंडूचा खेळ करण्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहू शकता लेफ्ट हँडेड बॅट्समन हेमंत गुरव याला. क्वार्टर फायनलचा सामना रंगला जातोय
तसेच या सामन्यातील पहिल्या सत्रातील नक्कीच शेवटचा चेंडू सुद्धा बाकी आहे. कुणाल दाबणेचा शेवटचा चेंडू हेमंत गुरव नक्कीच आडव्या फॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. पहिलं सत्र संपलं जात आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 22 धावांची गरज असेल ती नेरल संघाला. आणि पुढील सत्रासाठी आपण या ऐकूयात माझे साथी समालोचक मयुरेश सर यांना. मी मराठी नेरळ संघ लगेच यायचे मैदानाच्या बाहेर आणि दहिवली संघ लगेच जायचं मैदानात. चोवीस चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 22 धावसंख्येची आणि समीकरण थोडंसं कमी आहे. मी मराठी नेरळ संघ मी मराठी नेरळ संघाच्या मधील जे खेळाडू आहेत म्हणजे संदेश असेल किंवा मकरंद असेल या मैदानाचे बराचसा अभ्यास त्यांनी जाणलाय. या मॅच मध्ये म्हणजे आजच्या रात्रीला सुरुवात होण्या अगोदर संदेश आणि मकरंदनी या मैदानावर सराव केला आणि त्या सरावाचा फायदा आता निश्चितच मिळेल मी मराठी नेरळ संघाला. तर बघूया आपण 22वा करायच्यात त्या श्री 11 मी मराठी नेरळ संघाला आणि आपली सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायचे मी मराठी नेरळ संघाने. तिसरी रात्र आणि शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. सर्वांनी चांगली कामगिरी आतापर्यंत केली. तिसऱ्या दिवसापर्यंत आमचे ऑफिशियल पंच शशी कुलकर्णी सर आणि अक्षय मिरकुडे या दोन्ही पंचांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर tenniscricket.in ची सर्व टीम कॅमेरामॅन मनीष असतील त्याचबरोबर विघ्नेश जे आज करार्थने आहेत, त्यानंतर ओमकार सावंत आणि मिलन पाटील यांनी सर्व चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर गौरवजी सावंत डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेत डीजे रॉनी आणि कुमार ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत आणि त्याचबरोबर सर्वांचे लाडके गुणलेखक नितेश तरे सर गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये कबीरजी अत्तरी सर आणि राजेंद्र भोईर आमच्या जोडीला आणि आज नुकतेच जॉईन झालेले समीरजी सोमणे सर. तर 24 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. मॅच स्टार्ट होते. बाळा आणि मकरंद ही सलामीची जोडी मैदानात जाते आणि सलामीची गोलंदाजी घेऊन येतोय हेमंत. हा गोलंदाज हेमंत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बाळा आणि मकरंद ही जोडी मैदानात 22 धावा वाचवणं ही फार जमेची बाजू असेल, कठीण परिस्थिती असेल दहिवली संघासाठी. काल तुम्हाला थांबवतोय कारण की या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत नाहीये. या कारणाचं उद्याची अंतिम रात्र असणार आहे. प्रेक्षकांसाठी खुश खबर असणार आहे. आयवा कॅचसाठी आपण बघतो या ठिकाणी आयोजक 100 रुपयाचं पारितोषिक लावतात. मात्र स्वरा अँड स्वराज स्पोर्ट्स यांच्याकडून आयवा कॅचसाठी टी शर्ट लावण्यात आले. म्हणजे जो मैदानाच्या बाहेर षटकाराच्या बाहेर जो झेल पकडेल त्यासाठी टी शर्ट देण्यात येतील असे आताच या ठिकाणी आम्हाला सूचित करण्यात आलंय. निश्चितच संतोषजी भासे साहेबांनी हे पारितोषिक लावले उद्याच्या रात्रीसाठी आणि जो आयवा कॅच पकडेल त्याला टी शर्ट देण्यात येणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु हवे चेंडू आहे, प्रत्युत्तर दिला जाणार दहिवली संघाकडनं. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट बाळा मोरेची जो दोन्ही सामने खेळला होता त्याच खेळाडूला आता पहिल्या चेंडूवर परतवतोय हेमंत हा गोलंदाज. हा नक्कीच राजेंद्र आपण विचार केला तर नॅचरल खेळ आक्रमक भूमिका बाळाची आहे. बाळा जरी शून्यावर बाद झाला असेल परंतु त्यांनी आपल्या संघाला या पायदानापर्यंत आणून ठेवलंय आणि शेवटचं पायदान आहे. यानंतर हा संघ क्वालिफाय होणार. जसं आपण मगाशी चिठ्ठ्या उडवल्यात सेमीफायनल असेल उद्या 7 वाजता कोलिवली विरुद्धात यातून जो संघ जिंकेल त्यामध्ये आणि दुसरी सेमीफायनल रात्री असेल
ते उद्याच्या जो क्वालिफाय होणारा रायगड ठाणे आणि मुंबईमधून जो संघ लॉर्ड्समधून एक संघ निघेल तो ममदापूर या संघाविरोधात दुसरी सेमीफायनल खेळणार आहे. हेमंत गोलंदाजी मार्कवर आहे. उद्या बरेचसे प्रेक्षक वर्ग असतील आणि प्रत्येक आवडते खेळाडू उद्या दिसायला मिळणार आहे. चांगला फटका मकरंदाच्या बॅटेतून, कुठलाही खेळाडू नाहीये, चेंडू सरळ जातोय सीमारेषे पलीकडे, वन बाउन्स चौकाराच्या स्वरूपामध्ये. आणि राजेंद्र उद्या बरेचसे प्रेक्षक वर्ग असतील, प्रत्येकाचा आवडता खेळाडू उद्या असणार आहे. काही जणांचा रजत मुंडे असेल, काही जणांचा किरण पवारसाठी बरीचशी गर्दी असेल उद्या. त्यानंतर जित भोईरसाठी असेल असणारे आणि त्याचबरोबर आयुब शेखसाठी, तो कासरवाडीचा वडवलीचा खेळाडू आहे, त्यासाठी सुद्धा असेल. ओमकार हरपालसाठी असेल, म्हणजे बरेचसे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी मात्र असणार आहे बरेचसे प्रेक्षक वर्ग. आणि जो खेळाडू आयवा कॅच पकडेल त्याला टी शर्ट आहे स्वराज्य स्पोर्ट, स्वरा आणि स्वराज स्पोर्ट करणं टी शर्ट देण्यात येणार आहे. आणि जो कॅच पकडेल तो लगेच येईल. माझा टी शर्ट 42 क्रमांकाचा आहे किंवा 40 क्रमांकाचा आहे, साईज घेऊनच येईल तो पहिले, कारण साईज महत्वाची आहे राजेंद्र. आणि त्याला टी शर्ट दिला जाणार आहे. यावेळी सालक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट केली जाणार आणि एक धाव संख्येच्या मैत्रीने 6 धावा धावफलकावर लागल्यात. आणि नितेश तरे सर सांगतात की उद्या अजून एक चांगलं ऐकायला मिळणार आहे. सर्वांचे आवडते समालोचक, विनोदी समालोचक दशरथजी पाटील सर यांचंही आगमन या स्पर्धेमध्ये असेल. म्हणजे उद्या या स्पर्धेत रॉकेल नसताना सुद्धा आग लागणार आहे. कारण उद्या बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. राजेंद्र आपल्याला भरपूर काही शिकायला मिळेल उद्या. 6 धावा धावफलकावर लागल्यात. बॅटीला स्पर्श, फ्लाइंग स्लिप मध्ये हा चेंडू गेला. एक धाव संख्या पूर्ण, एक धाव संख्येच्या माहितीने 7 धावा धावफलकावर आहेत. दशरथ पाटील सर येण्याच्या अगोदर ही जाहिरात आहे आणि त्यानंतर बरेचसे प्रेक्षक वर्ग येतील, कारण खेळाडूंना आणि त्यापेक्षा प्रेक्षकांना माहिती नाही की उद्या खऱ्या अर्थाने दशरथ पाटील येतील. आणि त्यांच्यासाठी नक्कीच सांगेल उद्या दशरथ पाटील येणार आहेत. आणि त्याचबरोबर उद्या चांगले चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील. फुंडे जो संघ आहे प्रथमेश म्हात्रेचा, तोही उद्या आपल्याला दिसून येईल. फुंडे संघ आहे उद्या. त्याचबरोबर सावळेश्वर सावळे संघ किरण पवारचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. रजत मुंडेचा चांबर्ली संघ ज्यांनी सलग 3 बाईक मिळवल्यात. आणि रायगड मधल्या अंगद पाटीलच्या समवेत त्याचाही पहिला क्रमांक लागलाय. त्याचबरोबर जिडके संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ओमकार आलपाल आणि उदयचा पणस डोंगरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. टेंबिवली संघ सुद्धा या मैदानात खेळणारे पहिल्यांदा. जिडके संघ सुद्धा पहिल्यांदा खेळणारे या स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्यामध्ये. एकूण धावसंख्या ती 7 धावा धावफलकावर लागल्यात. 22 धावसंख्येचा पाठलाग करतोय. त्याचबरोबर शेवटची मॅच हाय व्होल्टेज असेल. एकीकडे असेल आयुब शेख आणि दुसरीकडे असेल माहुल गावचा सचिन काटकर, मंगेश वैती आणि कल्पेश माहुलकर. कडक हे असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील उद्या. आणि माहुलगाव आणि कासर वडवली यांच्यामध्ये उद्या रिप्लाय पाहायला मिळेल. रिप्लाय कडावच्या मैदानावर जो पराभव झालेला कासर वडवली संघाचा, तो आता खऱ्या अर्थाने भर काढण्यासाठी खेळेल, कारण दोन्ही संघांनी एक एक विजय मिळवलेत. खासदार ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांची लढत झाली होती, परंतु आता खऱ्या अर्थाने एक कंप्लीट धाव केली जाणार. एक धाव संख्येच्या मैदानी स्कोर कार्ड मध्ये बदल. 8 धावा धावफलकावर लागल्यात. उद्या बरेचसे संघ आपल्याला पाहायला मिळतील, परंतु वाकरण संघावर सर्वांची नजर असेल. सावळे आणि चांबार्ली संघावर असेल. सावळे आणि चांबार्ली आतापर्यंत 11 वेळा लढलेत. चांबार्ली आणि सावळे हा संघ तो उद्या तुम्हाला दिसून येईल.
परंतु यावेळेस चांगला चौकार येतोय. चौकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. एकूण धावसंख्या पोहोचेल ती 12 धावा धावफलकावर आहेत. दहा धावसंख्येची अजूनही गरज आहे. एकतर्फी सामना आहे राजेंद्र. 22 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठलेही आपण विचार केला तर बचावात्मक कामगिरी होत नाही दैवली संघाकडनं. आणि संदेश पाटील सहज मारतोय हे फटके. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल चालत नाही. तुम्हाला हातानेच चेंडू मात्र अडवावा लागणार. आणि हा चौकार जातोय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये बदल. 16 धावा धावफलकावर आहेत. मयुरेश सर, नेरल संघाचा का कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये दबदबा आहे त्याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा आपणास पाहायला मिळालं. ज्याप्रमाणे चांबर्ली संघाला खालापूर मध्ये एंट्री मिळत नाही ना, त्याचप्रमाणे नेरल संघाला कर्जत मध्ये एंट्री मिळत नाहीये. असं काहीसं गणित घडलंय या ठिकाणी. हा त्याचं कारण आहे, कारण सर्वजण 100% योगदान देतात. एखादा संघ मोठा झाला की त्याला एंट्री नाही, असं बऱ्याच वेळा आपल्याला घडतून. सेम कंडिशन झाली ती खालापूर मध्ये चांबर्ली संघाची सुद्धा. हा निश्चितच चांबर्ली संघ आता रायगड संघाच्या ओपन संघांना सुद्धा आता पराभूत करते, जसं नेरळ संघ आहे. हा, नेरळ संघ मुरबाड साईडला जातो ना, मुरबाड साईडला बदलापूर साईडला जातो. त्या कारणास्तव त्यांना सुद्धा कर्जत मध्ये स्पर्धांमध्ये नक्कीच सहभाग मिळत नाहीये. हा, आणि बाहेर तालुका सोडून बाहेर गेला की संघ मोठा होतो असं म्हणतात बरेच वेळा. त्यामुळे बरेचसे संघ खेळण्यापासून वंचित राहतात. परंतु हा चौकार येतोय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ते 21. आता एक धावसंख्येची गरज आहे ते नेरळ संघाला. प्रथमेश असं वाटलं की बॅटिंगला जातोय का काय, परंतु एक धावसंख्येची गरज आहे प्रथमेश अजून. आणि सर्व खेळाडू उठले चेतन सर सोबत, आणि प्रत्येक खेळाडूला धरून बरीचशी पॅनल्टी होईल. आणि विजयी षटकार